नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 4 पॉकेटची टोट बॅग किंवा शॉपिंग बॅग पण म्हणू शकता तुम्ही याला। आणि एक युनिक आणि एक वेगळ्या पद्धतीची आहे, तर खूप सोपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। आणि तुमच्यासाठी पण आजची जी बॅग डिझाइन आहे ना, ती युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे ती। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना, ते पण देत चला। त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीचे बॅगी पुढे बनवून विक्री पण करू शकता आणि स्वतःच्याही वापरात आणू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी वरती मेन फॅब्रिक ठेवून घेतलंय, मध्यभागी राईस बॅग ठेवून घेतलेली आहे। आता याची लांबी घेतलेली आहे मी इथे बघा 18 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 15.5 इंच। ठीक आहे, तर 15.5 बाय 18 इंचाची हे 2 पीस लागणार आहे आपल्याला। 2 इंच मेजरमेंट सेम आहे। यावरती आपण तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घेऊ। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने या दोनही पार्टवरती मी तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे। दोनही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झाले आहे। तर क्विल्टिंग करून परत तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते। तर बघा 15.5 इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे 18 इंच। आता ह्याच मापाचा आपल्याला अजून एक आहे ना पीस घ्यायचा आहे। तर बघा मी इथे अशा पद्धतीने याच मापाचा हे कपडा आहे तो घेतलेला आहे। हा डबलमध्ये घेतलेला आहे, तो पातळ आहे, त्यामुळे याच मेजरमेंटचा। आणि जिकडनं आपली रुंदीची साईड आहे बघा 15.5 इंच, तुम्हाला मोजून दाखवते, त्याच साईडने आपल्याला हे डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने रुंदीच्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलं। आता त्यानंतर कोणत्याही एका पार्टला तुम्ही आतील साईडने ना दोन्हीमधला कोणताही एक पार्ट घ्या आणि आतील साईडने आपल्याला हे बिना झिपचे 2 पॉकेट आहेत ते तयार करायचे आहेत बघा। तर वरतून खाली ना आपल्याला 3 इंच खाली एक मार्क करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला पॉकेटवाला पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे। तर मी इथे 3 इंचावरती लाईन ड्रॉ केली आणि दोन्ही कडा आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे। अगोदर दोन्ही कडा स्टिच करू आणि मग बॉटमची साईड स्टिच करून घेऊ। ठीक आहे, या पद्धतीने। आता तुम्हाला एवढंच ठेवायचं असेल तर तुम्ही याला मध्यभागी स्टिच नाही केलं तरी पण चालेल, डायरेक्टली बिना झिपचा असंच पॉकेट ठेवा। पण मला डबल म्हणजे मध्यभागी पण एक स्टिच करायचं आहे म्हणून मी फोल्ड केला आणि मध्यभागी एक लाईन ड्रॉ केली सेंटरला। आता जशी लाईन ड्रॉ केली ना तशीच आपण यावरती स्टिच करू, म्हणजे आपले 2 पॉकेट सेपरेट होतील। यामध्ये तुम्ही पाण्याची बॉटल म्हणा किंवा छोटं मोठं पॉकेट वगैरे, पैसे कॅश वगैरे पण ठेवू शकता। आणि बघा खूप मोठे मोठे कप्पे तयार झाले आतल्या साईडने 2 पॉकेट। आता त्यानंतर बाहेरच्या साईडने आपल्याला अजून एक, त्यानंतर मैत्रिणींनो दुसऱ्या पार्टवरती ना आपल्याला बाहेरच्या साईडने पॉकेट तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीने ही झिप घेतलेली आहे। झिप बघा आपण कमी घेतलेली आहे, तर ही 11.5 इंचची झिप घेतलेली आहे, जी की आपली रुंदी आहे बघा 15.5 इंच। तर त्यामध्ये मी बघा 1 2 3 4 इंच कमी घेतलेली आहे। तर दोन्ही साईडला आपल्याला ती कापडाने फिनिश करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। तर मी इथे डबल कपडा घेतलेला आहे बघा। या कापडाचं माप काय मी मोजलं नाही, असंच अंदाजे कट केलं। तर आता एक पार्ट वरतून आणि एक पार्ट खालून ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला झिप फिनिश करून घ्यायची। आणि झिप फिनिश करण्याच्या अगोदर तुम्ही त्याच्यामध्ये रनर वाहून घ्या आणि मग या दोन्ही कडा फिनिश करून घ्या। तर दोन्ही साईडने बघा मी अशा पद्धतीने कापडाने झिप आहे ती म्हणजे फिनिश करून घेतलेली आहे। आता झिपच्या रुंदीच्या साईडने ना आपल्याला हा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि जेवढा एक्स्ट्राचा कपडा असेल ना रुंदीच्या साईडने तो आपण कट करून घेऊ। दोन्ही कडेने मी स्टिच करून घेतली आणि झिपच्या रुंदी इतकाच कपडा आपल्याला ठेवायचा आहे। ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला ह्याची लांबी होती बघा 15.5, तर हे भरपूर मोठं झालं आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं कट करू। आता झिपचा आपण इथे सेंटर काढून घेऊ आणि त्यानंतर इकडनं आपल्याला 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे एक लाईन ड्रॉ करू। इथेच आपल्याला ही झिपवाला पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि या पार्टचा अगोदर आपण सेंटर काढून घेऊ। एक सेंटरला मार्क केलं आणि जे 3 इंचावरती लाईन ड्रॉ केली तिथे आपण कट करून घेऊ आणि झिपचा सेंटर आणि ह्या पार्टचा सेंटर मॅच करून आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। आणि याच्यावरती एक्स्ट्राचा कपडा पण कट केला आणि याच्यावरती दाबटीप पण आपण देऊन घेऊया। ठीक आहे, आता वरती जो 3 इंच कट केलेला पार्ट होता तो झिपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करून घेऊया आणि यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने। आणि हे एक बाहेरच्या साईडचं आपलं पॉकेट आहे ते तयार झालं आहे। आता याला पण आपण पॉकेटला अस्तर लावून घेऊ। तर अस्तरचं माप पण बघा स्क्रीनवरती दिलेलं आहे 15.5 बाय 18 इंच आणि ते आतल्या साईडने ठेवून घ्यायचं आणि चारही बाजूने आपण स्टिच करून घेऊया। आणि अस्तरचा जो कपडा आहे ना तो स्टिच झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ आणि हे पण खूप मोठं पॉकेट आपलं तयार होतं। हे झिपर पॉकेट आहे आणि आतील आपण विदाऊट झिपचे बनवलेले आहेत। तुम्हाला हे पॉकेट ओपन पण करून दाखवते बघा, एवढ्या मोठ्या साईजचं तयार झालेलं आहे। ठीक आहे,
त्यानंतर मैत्रिणींनो बेल्टसाठी बघा मी इथे एक राईस बॅग आहे ना ती कट करून घेतलेली आहे. याची रुंदी 1 इंच आहे आणि लांबी मी घेतलेली आहे 22 इंच. तुम्ही तुमच्याकडून बेल्टची लांबी आहे ती कमी जास्त करू शकता. आणि या कापडाची रुंदी घेतलेली आहे 4.5 इंच. आणि अशा पद्धतीने बेल्ट आपण स्टिच करून अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट मी स्टिच करून घेतलेले आहेत. दोन्ही पण असे एकावरती एक ठेवून बघायचे म्हणजे मागे पुढे नाहीत ना ते चेक होतं. आणि या पद्धतीने दोन्ही साईडने स्टिच केलं. आता त्यानंतर आपल्याला बेल्ट लावायचे कसे ते सांगते. तर कोणताही एक पार्ट घ्यायचा आहे बघा. तर मी हा एक पार्ट घेत आहे आणि याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर सेंटरला एक मार्क करून घेतलं. आता सेंटरपासून आपल्याला 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे बेल्टची मार्किंग करून घ्यायची आणि त्या 2 इंचच्या पुढे आपल्याला हा बेल्ट ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला स्क्रीनवरती पण माप दिलं आणि कापडावरती पण लिहून दाखवलं. तर हा एक बेल्ट स्टिच केला. आता दुसरा पण बेल्ट आपल्याला सेम याच पद्धतीने स्टिच करायचा आहे. याचा पण सेंटर काढू आणि सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे मार्क करू आणि हा पण बेल्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर दोनही बेल्ट आपले स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला चेक करून बघायचे ते की मागे पुढे आहेत का म्हणजे बरोबर आहेत ना ते चेक करून घ्यायचं. एकदम परफेक्ट. आता इकडनं कपडा थोडा वाढव होता रुंदीचा तो मी कट केला आणि बेल्ट आपले एकदम परफेक्ट आहेत समोरासमोर. आता त्यानंतर आपल्याला इथे एक साडीची लेस घेतलेली आहे मी. हे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर लावा किंवा नसेल तर नाही लावली तरी चालेल. पण माझ्याकडे होती अवेलेबल म्हणून मी इथे एक ना लुक चांगला यावा बॅगचा म्हणून स्टिच करून घेतली. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे मेन झिप आहे ना ती अटॅच करून घ्यायची आहे बघा. आणि जे वरचं पॉकेट आहे ना त्याचं डायरेक्शन बघून घ्यायचं. रनर कोणत्या बाजूने ओपन आणि क्लोज होते तशीच आपल्याला ही वरची झिप स्टिच करायची आहे बघा मेन झिप. आणि याला आहे ना झिपला फिनिशिंगमध्ये स्टिच होण्यासाठी मी इथे 1.5 इंच रुंदीची एक पट्टी घेतली आणि ती झिपच्या रॉंग साईडने ठेवून स्टिच करून घेतली. आतल्या साईडने बघा आपण दाबटीप पण देऊन घेतलेली आहे. आणि जी वाढव पट्टी होती ती आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची. आणि बेल्टवरती आपल्याला आता इकडनं जास्तीच्या टिपा आहेत त्या देऊन घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता जसं हा पार्ट आपण स्टिच केला ना तसंच दुसऱ्या पार्टवरती पण आपल्याला बघा या पद्धतीने झिप आहे ती स्टिच करायची आणि झिपच्या रॉंग साईडने आपल्याला एक पट्टी ठेवून घ्यायची आहे. म्हणजे फिनिशिंगमध्ये झिप स्टिच व्हावी त्यासाठी. फक्त बेल्ट समोरासमोर येतील या पद्धतीनेच इकडची झिप स्टिच करताना काळजी घ्या. आता त्यानंतर आपल्याला बघा हा बेल्टवरती पण दाबटीप येणार आहे. तुम्ही बेल्ट अगोदर व्यवस्थित चेक करून मगच इकडनं दाबटीप द्या. मध्ये मध्ये चेक पण करत राहा की आपली व्यवस्थित म्हणजे बरोबर टीप येते की नाही. ठीक आहे. वरच्या साईडने परत बघा मी अशा पद्धतीने दाखवते. म्हणजे बेल्टवरती येऊनच दाबटीप द्यायची आहे आपल्याला. आता ही पट्टी आहे ना ती डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊ आणि वरच्या साईडने परत आपल्याला या बेल्टवरती जास्तीच्या टिपा आहेत त्या देऊन घ्यायच्या आहे. म्हणजे बेल्ट आपले मजबूत राहतील आणि बॅग आपली टिकाऊ बनेल त्यासाठी. तर या पद्धतीने मेन झिप आहे ना ती पण आपली स्टिच झाली. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वळून घ्यायचं आहे. आणि दोन्ही पण 5 नंबरचा आहे झिप आणि रनर. रनर वळून घेतलं. एक्स्ट्राची झिप कट केली. आता जिथून मेन झिप होती तिथून आपल्याला कपडा टर्न करायचा आणि या तीनही बाजू स्टिच करून घ्यायची आहे. तर अगोदर दोन्ही कडा आपण अगोदर स्टिच करू आणि मग बॉटमची साईड स्टिच करून घेऊ. ठीक आहे. या पद्धतीने दोन्ही कडा अगोदर मी स्टिच केल्या. आता बॉटमची साईड पण आपण स्टिच करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पायपिंग पण करून घेऊ शकता या तिन्ही बाजूनी. आता मी यावरती परत डबल टिपा देऊन घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी यावरती परत डबल टिपा आहे ती देऊन घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला ही मेन झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक नक्की करा. टोटल 4 पॉकेटची आपली ही बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झालेली आहे आणि भरपूर मोठ्या साईजमध्ये रेडी झालेली आहे. आता इथे शिवून तयार माप पण कितीची रेडी झाली ना ते पण तुम्हाला मोजून दाखवते. आणि आतमधला स्पेस पण बघा एवढा मोठा असा स्पेस आहे याच्यामध्ये. तर 14 इंचची रुंदी आहे आणि उंची आहे 17 इंच. 17 बाय 14 इंचची अशा पद्धतीची खूप सुंदर अशी आपली ही बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झालेली आहे. आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बॅगीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय. बाय बाय.